सहकार्याची भूमिका आहे ती बेस्टला नेहमीच पालिकेची राहिली आहे, तर खरंच पालिकेकडनं बेस्टला सहकार्य मिळतं का? तशी भूमिका पालिकेने मुळात एक गोष्ट दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगणं आवश्यक आहे की आज आमच्या युनियनला रस्त्यावर काय यावं लागलं, तर त्याचं कारण माननीय सुहास सामंत यांनी विशद केलेला आहे. विषय असा आहे की मुंबईतली प्रवासी सेवा देणारी बेस्ट ही संस्था ही देशामध्ये बेस्ट आहे बरं का. त्या बेस्ट संस्थेला सुद्धा आपण वेठीस धरतोय हे राज्य सरकारला भूषणावं आहे पहिली गोष्ट. कारण राज्य सरकारचं नगरविकास खातं आहे, त्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत महानगरपालिका येतात. विविध शहरांमध्ये महानगरपालिका ह्या प्रवासी वाहतुकीची सेवा देत असतात आणि म्हणून त्यांची नैतिक पहिली जबाबदारी आहे, कायदेशीर सुद्धा आहे. आता या सगळ्या जबाबदारीमध्ये जो काही काल प्रसंग घडला तो यांनी विशद केला, त्याच्यामध्ये मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं की महापालिकेचे आयुक्त अतिशय समंजस आयुक्त आणि निश्चितपणे कार्य करणारे आयुक्त असं मी समजतो. पण आता जो काही 11 जून 2019ला करार झाला तेव्हा कोणतं सरकार होतं हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग महापालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय परदेशी यांच्या स्वाक्षरीनं हा सामंजस्य करार झालेला आहे. या सामंजस्य करारामध्ये काय म्हटलेलं आहे की त्याची जी काही खर्चाची जबाबदारी ती आपण करायला पाहिजे. त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये तर त्यांनी पूर्णपणे पालकत्व स्वीकारलं. तुम्हाला कल्पना असेल की अर्थसंकल्प जसा सादर केला जातो, पूर्वी केंद्रामध्ये सुद्धा रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर व्हायचा, महापालिकेत सुद्धा बेसचा वेगळा अर्थसंकल्प सादर व्हायचा. तो अर्थसंकल्प सुद्धा विलिनीकरणाचं काम आदरणीय उद्धवजींनी केलं आणि म्हणून ते अर्थसंकल्प जेव्हा विलीन होतो त्याचा अर्थ ही पूर्णपणे जबाबदारी महापालिकेची आली. आता राहिला प्रश्न नोकर भरतीचा किंवा बसेस घेण्याचा, त्या प्रतीक्षा यादीवर ज्या काही बसेस आहेत त्यांच्या त्यातला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता जे सगळं सरकारचं केंद्र सरकारपासूनचं सगळ्यांचं धोरण आहे खाजगीकरण, वाटोळं करण्याचं काम आहे सगळं आणि हे वाटोळं करण्याचं काम केंद्र सरकारच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. लक्षात घ्या, हे इथं जे काय त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा मी या माध्यमातून सांगतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे, नाहीतरी अशीच बुरबट उत्तरं दिली जातील आणि त्याचा परिणाम वाईट होईल. त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही जेव्हा ह्या बसेस प्रत्यक्षा यादीवरच्या किंवा बाहेरच्या लोकांकडनं घेता, त्यांच्याशी करार करता, तेव्हा त्या बसवरचा ड्रायव्हर कोण बघतं, तो पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेलं आहे की नाही घेतलेलं आहे, हे ह्या गोष्टी अनेक ठिकाणी घडल्या. आणि मग असा प्रशिक्षण घेतलेला न घेतलेला माणूस पुन्हा बेसचा आणखीन एक स्वतःचं असं एक मोठं ताकद अशी आहे, सक्षमता की त्यांची स्वतःची कार्यशाळा आहे आणि तिथे गाड्यांची दुरुस्ती, गाड्यांचं सुशोभीकरण जे काय असेल ते केलं जातं. सक्षम तिथं तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असताना सुद्धा आपण त्याचा उपयोग करत नाही. या खाजगी बसेस त्यांचा निश्चितपणे त्यावर कार्यशाळेत त्यांच्या कुठल्या कार्यशाळेत जातात माहिती नाही, ड्रायव्हर कोण असतो माहिती नाही, तो त्याचं प्रशिक्षण झालं की नाही. अपघातात एवढी माणसं मेल्यानंतर सुद्धा आपण जर गंभीर होणार नसू तर महापालिकेनं आता हे लोकशाहीत मानत नाहीत, त्यामुळे महापालिकेच्या गेले 4 वर्ष निवडणुकाच झालेल्या नाहीत. मग तिथं प्रातिनिधित्व कोण करतोय, म्हणून सरकार जबाबदार आहे, म्हणून नगर विकास खातं जबाबदार आहे, म्हणून मुख्यमंत्री जबाबदार आहे. यांनी लक्ष घालणं आवश्यक आहे. यात नुसतं कर्मचारी हा विषय नाही, बेसची सेवा एवढ्यापुरतीच विषय नाही, यात प्रवासी हा विषय आहे, जनता हा विषय आहे. त्या जनतेला रास्त दरानं प्रवास करायला देणारी कोणती सेवा असेल तर बेस्ट आहे. लक्षात घ्या, ती सेवा जर विस्कळीत झाली तर मग त्याचा परिणाम त्यांच्या नोकऱ्यांवर, ते जिथे नोकऱ्या करतात त्यांच्यावर होणार आहे, दैनंदिन जीवनावर होणार आहे. म्हणून हे वातावरण अधिक चिघळवू न देता माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून ताबडतोब हा प्रश्न सोडवावा, महापालिकेला जाणीव करून द्यावी. मी MOU मानत नाही, हे कुणालाही शोभणारं वाक्य नाही बरं का, किती चांगली व्यक्ती असली तरी. मग MOU करणारा जे काही सामंजस्य करार करणारी माणसं कोण आहेत, तेही पूर्वाश्रमीचे कमिशनर आयुक्तच आहेत ना. आणि मग सरकार ही जे आपण म्हणतो गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस असं जे इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, ती प्रवाही आहे. तिथं कोण आहे, कोणाचं सरकार आहे, कोणती सत्ता आहे, तर काही संबंध नाही. जो सामंजस्य करार केलाय तो तसा त्यांनी अंमलात आणला पाहिजे आणि त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. माझी विनंती आहे माननीय आयुक्तांना सुद्धा अंतर्मुख व्हावं, थोडंसं आत्मपरीक्षण करावं.
बेस्ट ही आपली सेवा आहे, आपली नैतिक जबाबदारी आहे. मुंबईच्या प्रवासीच्या बाजूनं, मी कामगारांच्या बाजूने तर आहेच, पण प्रवाशांच्या बाजूने सुद्धा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही नोकर भरती स्वतःच्या बसेस का नाही घेत? मी तर इंडस्ट्री मिनिस्टर होतो. इलेक्ट्रिकल बसेस त्यामध्ये 350 बसेस मी सँक्शन केलेत, मान्य त्याला मंजुरी दिलेली आहे. मुंबई बससाठी 350 बसेस मी स्वतः स्वाक्षरी करून दिलेली आहेत. त्या सुरुवातीला आल्या त्या तिकडनं आमच्याकडनं त्यांना कन्सेशन मिळतं त्याच्याबद्दलचं. म्हणून त्या बसेस आहेत. मग ती सरकारी पैसा आहे ना, तुम्ही खिशातनं किती पैसे घालता? कशासाठी लोक भांडवलदारांच्या हातात देता येईल? पैसे कोणाचे? केंद्र सरकार मदत करणार, राज्य सरकार मदत करणार, महापालिका मदत करणार. आणि मक्तेदारी कोणाची? खाजगी माणसाची. मक्तेदारी माझ्या BSTचीच असली पाहिजे. ती BST आजपर्यंत या मुंबईला अतिशय उत्तम सेवा देते. ती अधिक सक्षम करण्यासाठी सरकारनं पाऊल उचलावं अशी माझी विनंती. बेस्ट सेवा ही मुंबईची सेकंड लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. आता महत्त्वाचा एक प्रश्न मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे शॉर्ट टर्म लोन काढलं जाते, त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्यात अशी परिस्थिती राहिली तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारांचा प्रश्न बाई ना. म्हणून मी म्हणालो ना त्याच्यात ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. हो, तुम्हाला वाटत नाही का? आणि त्यांचा पगार नाही दिला तुम्ही कुठून आणता पैसे? मग यांच्या जे काय उत्पन्न येतंय ते उत्पन्न तो खाजगी मक्तेदार घेतोय. BSTच्या तिजोरीत काय येतंय ते सुद्धा जनतेला कळू द्या की तुम्ही प्रवास करतात त्या तिकिटाचे पैसे कुणाच्या तिजोरीत जात आहेत, कोण ही लोक आहेत. हे जसं टेंडर प्रकरण आहे ना सगळीकडे, ते इथं पण आहे बरं का. आणि म्हणून ते ताबडतोब थांबलं पाहिजे. लोकांच्या जीवाशी सुद्धा खेळू नका, हा गंभीर इशारा देतो मी. गंभीर इशारा आहे. कारण लोकांच्या जीवाशी खेळू नका. प्रशिक्षण न घेतलेली माणसं त्याच्यावर बसतायत, त्याची दुरुस्ती किंवा मेंटेनन्स हा सुद्धा होत नाही आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, गंभीरपणे याची दखल घ्यावी. हे राजकारणाचा विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मी थेट विनंती करतो. बघू ना, आता वेळ मागताय ते असतो, भेटून नक्की भेटू. आम्हाला काही आंदोलन करायची खात नाही, पण तुम्हाला एक कळलं जगवलं पाहिजे. केवढा मोठा ॲसेट आहे ते, तुमचा ॲसेट तुम्ही घालवताय. आणि सेवा इतकी चांगली उत्तम सेवा देणारी संस्था, तिला विकलांग करण्याचं काम सरकारच्या आशीर्वादाने होत असेल तर ते खूपच आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं. कुर्ल्याचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर एक गांभीर्य निर्माण झालं शहरामध्ये. आणि म्हणून आयुक्तांची आम्ही भेट घेतली. त्याच्या अगोदर आयुक्तांकडे मी पत्र पाठवली होती, पण आयुक्त भेट देत नव्हते. पण त्या दिवशी मी आयुक्तांची जबरदस्ती भेट घेतली, पण काही हे प्रॉब्लेम न होता आयुक्तांनी आतमध्ये बोलवलं, नाही तर आणि प्रॉब्लेम झाला असता. आणि आयुक्तांना आम्ही सांगितलं की हे वेटलीज आहे, हे आत्ताच्या आता बंद करा, नाही तर आज 9 गेलेत, उद्या 90 जाणार. कारण त्यांना कसली शिस्त नाही. आणि त्यावेळी जेव्हा ज्या आयुक्तांबरोबर आमचं जे बोलणं झालं त्याच्यात आयुक्त सरप्राईज झालो मी. ही आमची ड्युटी नाही, बेस्टला मदत करणं हे आमचं कर्तव्य नाही. आम्ही त्यांना सहकार्य करणार, मदत नाही. आणि घटनात्मक हे नाही. मी त्यांना सांगितलं की 1888च्या न्यायाप्रमाणे तुम्हाला आम्हाला 134, 126 आणि 63 ही 3 हे त्याच्यात संपूर्णपणे हे आहे की हे बेस हे महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक वाहतूक ही महानगरपालिकेची कर्तव्य आहे आणि ते महानगरपालिकेने पाळलं पाहिजे. ते कर्तव्य आहे, मदत नाही, हे त्यांना त्यावेळी आम्ही निक्षून सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्यांची जी ही हे दिसल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्ही आजचं हे संपाचं हे उतरलं. हे संप नसून हे शांततापूर्ण निदर्शनं आहेत. आमचे माननीय खासदार आज त्याच्यासाठी खास आलेले आहेत. आपल्याला मी एकच सांगू शकतो, आमची मागणी एकच आहे की 4000 बसेस ज्या तुम्ही MOU मध्ये बोललाय त्या बसेस आमच्या मालकीच्या तुम्ही आणा. 1300 बसेस तुम्ही नागपूरला आता डिक्लेअर केलं की 1300 बसेस येत आहेत, त्या कोणाच्या आहेत? तुम्ही अजूनपर्यंत ज्या 2200-2500 बसेस आणल्या ते कोणाला तरी तिसऱ्यालाच दिलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने 10%, केंद्र सरकारने 75% आणि महानगरपालिकेने 5% म्हणजे 90% कॉस्ट देऊनही सरकारने या बसेस ह्या कुठच्या तरी प्रायव्हेट माणसाला दिल्या आणि त्याने त्या आमच्याकडे आणून लावल्या. मेंटेनन्स नाही, काय नाही. आणि हा असा घोळ निर्माण झालेला आहे. जेव्हा हा MOU झाला आहे बघा, माझ्याकडे आहे 11 जून
2019ला त्याच्यात कधी कधी टीका होते आमच्या शिवसेनेवर, परंतु त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी माननीय उद्धवजी मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि हा जेव्हा MOU झाला तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आणि फडणवीसांनी यांना आयुक्तांना परदेशींना आणि त्या युनियनचे मान्यताप्राप्त युनियनचे प्रमुख शशांक यांना बोलून हा करार करायला लावलेला आहे. आणि हा कराराची प्रत माझ्याकडे आहे. आमचं आजचं निदर्शन हे आमच्या 4000 बसेस आमच्या मालकीच्या बेसच्या मालकीच्या आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी लागणारा स्टाफ तुम्ही भरला पाहिजे, कारण मागच्या 8 वर्षामध्ये हजारो लोक रिटायर्ड झाले, एकही माणूस परत घेतलेला नाही. आता तो स्टाफ घेतला गेला पाहिजे. आणि ताबडतोब ह्या ज्या वेटलिस्टच्या गाड्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. त्याच्यावरचा स्टाफ जो आहे, जो चांगला स्टाफ आहे, तो स्टाफ आणि आमच्या कामगारांचे रिटायर कामगारांची मुलं आणि इतर लोक घेऊन हे जो कामगारांचा जो बॅकलॉग आहे तो भरला गेला पाहिजे. ही आज आमची मागणी आहे. आणि आम्ही आयुक्तांच्या त्या वाक्याचा निषेध करतो आहोत. आजचा महत्त्वाचा भाग तो निषेध करणं हे आहे. आणि आयुक्तांना सांगणं आहे की आम्हाला तुमची मदत नको आहे, तुमचं पालकत्व हवं आहे. कायद्याप्रमाणे तुम्ही पालक आहात तेव्हा 100% तुमची जबाबदारी आहे. तुम्ही 5 रुपये तिकीट केलं, तुम्ही MOU आणलात, तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात, त्या अयशस्वी झालेल्या आहेत. तेव्हा तुम्ही जोपर्यंत हे स्टेटमेंट बदली होत नाही तोपर्यंत आज हे आंदोलन आहे शांततापूर्ण, याच्या पुढचं आंदोलन शांततापूर्ण होणार नाही. किती बस आगारात आजचं आंदोलन झालेलं आहे, किती ठिकाणी 2828 आगारामध्ये हे आंदोलन झालेलं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये. तसंच अनेक ठिकाणी लोकांनीसुद्धा जे बेसमधून प्रवास करतात त्या लोकांनीसुद्धा ही काळी फीत लावून आज आपल्या कामावर गेलेले आहेत. या सिटीतल्या नाही म्हटलं तरी हजारो लोकांनी आज आपला विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे. आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्या 24,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यामध्ये हे असेच वागले तर. आजची परिस्थिती अशी आहे की आज दररोज आम्हाला दर महिन्याला या दररोजचं 60 जवळजवळ 3 ते 4 कोटी उत्पन्न होतं, ते आता 1 कोटीच्या आतमध्ये आलं आहे. महिन्याला 60 कोटी जवळजवळ उत्पन्न होतं आहे. आणि आम्ही 60 कोटी रुपये ह्या वेटलीजवाल्यांना देतो आहे. आमच्याकडे शून्य राहतं आहे. टाटाचे पैसे देणं आहे इलेक्ट्रिसिटीचं. आमचा 150 कोटी पगार आहे कामगारांचा. हे देण्यासाठी मागचे जवळजवळ 5-6 महिने प्रशासन 200 कोटी प्रत्येक महिना काय शॉर्ट टर्म लोन काढतोय प्रत्येक महिन्याला. आता बघा बँकासुद्धा हळूहळू हे शॉर्ट टर्म लोन देणार नाहीत. आणि मग त्याच्यानंतर आमच्या कामगारांनी जायचं कुठे? हे जे संकट उभं राहिलं आहे, हे संकटाची जाणीव झाल्यामुळे मी कामगारांना घेऊन आणि या सिटीमधल्याकडे या शहरातले 48 लाख लोक आज बेसने प्रवास करतात. उद्या जर बेस बंद झाली तर डायरेक्ट त्या गरिबावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून ही आंदोलनाचं पाऊल आम्ही पहिलं उचललेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.